पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी. शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट. यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे. तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा. साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर. मोबाईल नंबर 7218 74 31 31 7218 17 12 21. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आपले सर्वांचे लाडके दादा आदरणीय अजितदादा यांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. वेळ लय झाला म्हणून काका बोलायला नको म्हणले, त्यामुळं काकांच्या वतीनं मी बोलतो. आहे ना, मी जी बोलाल ती तुम्ही बोलला. काय आपल्या दोघाला पाडायचा कोणी प्रयत्न केला तुम्हाला माहितच आहे, त्यामुळेच आपण इथं आलोय ना. आहे ना, बरोबर आहे का नाही? आयला आपण कधी कुणाच्या आधीमध्ये नाही तरी माणसं आपल्या विरोधात प्रचार करायला आले. आज या ठिकाणी वाखरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी या ठिकाणी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आपले नेते जॉईंट किलर आमदार अभिजितबाबा पाटील, आपल्या सर्वांचे लाडके नेते, विठ्ठल परिवाराचे नेते, तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे प्रमुख आदरणीय भगीरथदादा बालके, आपले मार्गदर्शक पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष नगरसेवक नागेश काका भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष माझे मित्र तानाजी काका बागल, राष्ट्रवादी महिलाचे जिल्हाध्यक्षा वर्षाताई शिंदे, आणि आता मी ज्यांचं नाव घेणार आहे त्यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. ज्यांनी खरंच त्याग केला असे माझे सहकारी मित्र संग्रामदादा गायकवाड, व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी, समोर उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, तसेच या सभेला येण्याची इच्छा असून देखील न येऊ शकणारे परंतु आपापल्या घरातून, वेगवेगळ्या चौकातून, वेगवेगळ्या दुकानातून ही सभा ऐकणाऱ्या सर्व माझ्या वडीलधारी मंडळी, माता भगिनींना माझा जय महाराष्ट्र. वेळ खूप झाला, मी 1-2 शब्द बोलणार आहे. या ठिकाणी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि या सभेची गर्दी बघून निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आपल्या ताब्यात येणार आहे याची मला कसली शंका नाही. त्यामुळे निश्चितपणे आता आपल्याला शुभ शकून आहे, कारण पंढरपूरच्या नगरपालिकेत त्या लोकांनी जंग पचरलं होतं, परंतु पंढरपूर शहरातल्या सगळ्या जनतेने आपल्यावर विश्वास ठेवून पंढरपूरची नगरपालिका आपल्या ताब्यात दिली. नुसती ताब्यात दिली नाही तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मतानं, रेकॉर्ड ब्रेक अशा मतानं आपल्या नगराध्यक्षाचा विजय झालेला आहे. आणि त्यामुळे हे आपल्याला शुभ शकून आहे. आणि त्यामुळे या पंढरपूर तालुक्यातील सर्वच्या सर्व पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गट आणि गण 100% विजय होतील याची मला खात्री आहे. आता राहिला उमेदवारांबद्दल बोलायचं, कारण आता परिवार, आज अनेक लोक परिवार बद्दल बोलतायत, विठ्ठल परिवार आपला. आता मग दिलीप धोत्रे कधीपासून आहे, तुम्ही बरेच लोक सगळेजण मला ओळखताय की आदरणीय वसंतदादांपासून मी या सगळ्या लोकांबरोबर आहे का नाही. जुनी माणसं बसलेत. वसंतदादा तर मला गाडीत घेतल्याशिवाय जातच नव्हते, सगळ्यांना माहित आहे.
आपल्या मुलापेक्षाही जास्त प्रेम त्यांनी आमच्यावर केलं होतं. मग आम्ही त्याच पद्धतीने प्रेम आम्ही काळ्या कुटुंबावर केलं, बालक्या कुटुंबावर केलं. आबा तर माझे मित्र आहेत. आम्ही कधी कुठल्याही प्रकारचं राजकारण केलं नाही. आणि मग जर तुम्ही परिवार म्हणताय तर परिवारातला जो दिलीप धोत्रे पहिल्या दिवसापासून तुमच्यावर आहे, त्या दिलीप धोत्रेचा पराभव करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी प्रचार फेऱ्या काढल्या, या समाधान दादा काळ्याने प्रचार फेऱ्या काढल्या. लाज वाटली नाही का तेव्हा? मग त्यावेळेस परिवार कुठे गेला होता? मग तुमच्या मनात काळं कपट आहे. त्या ठिकाणी नागेश काका भोसले निवडून येऊ नयेत म्हणून त्या ठिकाणी तुम्ही जंग पचडले. त्यावेळेस तुम्हाला आम्ही परिवारातली माणसं वाटली नाही का? आणि मग आता तुम्ही परिवाराबद्दल गप्पा मारताय. बोलण्यासारखं भरपूर आहे. मीन काकाने जर बोलायला चालू केलं तर वेळ पुरणार नाही. त्यामुळे कसं आहे की त्यांनी आता परिवाराबद्दल बोलू नये. जे लोक परिवारच मोडायला चाललेत त्यांना परिवाराबद्दल बोलायचा अधिकार आहे का? एवढं फक्त मला सांगा. दिलीप धोत्रेंनी नागेश काकांनी काय केलं? आम्ही कायम परिवार कसा एकत्र राहील, कसे एकत्र येतील या पद्धतीचं आम्ही प्रेम केलंय. या अख्ख्या तालुक्याला माहित आहे. आम्ही कायम प्रयत्न करत आलोय की बाबा आपला परिवार एकत्र राहायला पाहिजे. आणि परिवार जर एकत्र राहिला तर आपल्या पंढरपूर तालुक्यातल्या सगळ्या जनतेचं सुजलाम सुफलाम होईल, सगळ्या सुख समाधानी होतील. म्हणून आम्ही कायम प्रयत्न करत राहिलो. जाऊ दे आता त्यांना लकला भाऊ. निश्चितपणे या ठिकाणची जनता शुद्ध आहे. निश्चितपणे आपल्याला मतदान करणार आहे. आपले या विभागातले उमेदवार आमच्या मयुरीताई बागेल असतील किंवा शिवाजी तात्या मदने असतील, यांना प्रचंड मतांनी या ठिकाणी निवडून देणार आहेत. या ठिकाणी मी संग्राम बद्दल आता बोललो. खरंच संग्राम गायकवाड यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. गेले अनेक दिवस झाले या ठिकाणी संग्राम या मतदारसंघामध्ये स्वतः त्या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांनी लोकांची कामं केली, मेळावा घेतले, वेगवेगळ्या लोकांची समाजसेवा केली. परंतु संग्रामने देखील या ठिकाणी परिवार एकत्र येत असताना जर माझ्या उमेदवारीचा जर अडथळा होत असेल, एवढा संग्राम गायकवाड या परिवारासाठी चांगला विचार केला आणि संग्रामने देखील या ठिकाणी आपल्याला पाठिंबा देऊन आपल्यात सहभागी झालेला आहे. त्यामुळे संग्रामचं करावं तेवढं कौतुक या ठिकाणी थोडं आहे. मी आतापर्यंत आमदार साहेबांना असेल किंवा भगीरथ दादांना असेल, आतापर्यंत मी तुम्हाला दोघांना काहीच मागितलेलं नाही. मागितलंय दादा? आबासाहेब मागितलंय का काय? काका या दोघांना आतापर्यंत काहीच मागितलेलं नाही. आता आमच्या दोघांची तुम्हाला ही विनंती आहे की येणाऱ्या निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे. पंचायत समिती आपल्याकडे येणार आहे, जिल्हा परिषद आपल्याकडे येणार आहे. माझी तुम्हाला दोघांना विनंती आहे की आमच्या संग्रामदादा गायकवाडला नाही तर आपल्या संग्रामदादा गायकवाडला येणारी निवडणूक झाल्यानंतर मग पंचायत समितीचा स्वीकृत सदस्य असेल किंवा जिल्हा परिषदचा स्वीकृत सदस्य असेल, तुम्ही दोघांनी करावं अशी एवढीच मी तुम्हाला मागणी करतोय. आम्ही दुसरी कुठलीही मागणी करणार नाही. माझी काकांची तुम्हाला दोघांना एवढीच मागणी करतोय. तुम्ही दोघांनी आमच्या दोघांची, माझ्या काकाची मागणी मान्य करावी एवढी तुम्हाला दोघांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.